आता पहिले ना फर्स्ट मी थोडंसं अजून कॉम्प्लिकेट करणार आहे. तुम्हाला इनपुट आउटपुट समजलंय, इनपुट जीएसटी आउटपुट जीएसटी बरोबर समझ ना क्या पूजन जी? यस सर. बिल्कुल, वो सिंपल कंसेप्ट है. अगर वो डिस्काउंट के साथ आ जाए तो वो डेडली वेपन बन जाता है. डेडली वेपन यानी क्या? कल एक आपण काल मी तुम्हाला जस्ट एक एंट्री कशी करायची ही दाखवली होती. कल मैंने पूजन यहाँ पे स्क्रीन पे एक एंट्री दिखाई थी. एंट्री हम कर लेंगे, उससे पहले ये पूरा कैलकुलेशन का जो पार्ट है ना वो खत्म करते हैं. लेट अस पहला वो फिनिश करते हैं, तो वी विल बी रेडी टू सॉल्व द एक्सरसाइज इटसेल्फ. चलो एक एक्सरसाइज ही हम सॉल्व करना चालू कर सकते हैं. उससे पहले देख लीजिए, एक मिनिट द्या मला, तुम्हाला स्क्रीनवर मी प्रेझेंट करतोय. एक मिनिट द्या मला, ना फक्त मला लिंक पाठवू दे. सो चेक करा, तुम्हाला स्क्रीन दिसते, व्हाईट स्क्रीन दिसतोय ना? दिसतोय. चलो आता आप देखो पूजन जी, ये पढ़ो तो सही. अथर्व हे तुझ्यासाठी आहे, तू सॉल्व करायचंय. तू जे म्हणतो ना तेच मी घेतलेलं आहे. फक्त एक दिवस फक्त थांबायला हवं होतं, मी तुला इथं घेतच होतो. तू ऑलरेडी केलंयस, त्यामुळे यू विल बी अ लिटल बिट अहेड. तू ऑलरेडी केलंयस, हेच तू केलंयस बघ. यस पूजन. Bond goods from Kushala Company Limited with 60,000 and 10% discount and at 12% GST and paid 1/2 amount by RTGS. अथर्व यस सर. काय आहे ही कन्सेप्ट? काय आता ह्याच्यात काय झालंय? ट्रेड डिस्काउंट ह्याच्यात जीएसटी आणि आरटीजीएस आणि जेवढी अमाऊंट पे केली म्हणजे किती 54,000 पे केली. 54,000 मध्ये हाफ 54,000 हाफ जे त्याच्यावरती 5% जीएसटी लागणार आणि ते सगळं मिळून जो हाफ आहे ते आरटीजीएस पे केली. म्हणजे तीनचं कॉम्बिनेशन आहे भयानक, म्हणजे ट्रिपल लेथल वेपन आहे. याच्यात डिस्काउंट पण आला, जीएसटी पण आला आणि डिफरंट मोड्स ऑफ पेमेंट पण आले. म्हणजे आतापर्यंत ते जे काही केलं त्या याचा हा सगळा एका सम मध्ये सगळं कव्हर केलंय. एका ट्रान्झॅक्शन मध्ये मी आतापर्यंत सगळं कव्हर करून टाकलं. बघा काय श्रावणी, काय पार्थ, काय कळते का मी काय म्हणतोय? मग श्रावणी काय करशील मला सांग. सर ट्रेड डिस्काउंट मायनस करणार. बर नंतर जे ट्रेड डिस्काउंट आलं त्यात जीएसटी लावणार. ट्रेड डिस्काउंट मायनस करून आल्यानंतरच्या फिगरला जीएसटी लावणार असं म्हणायचं का तुला? हो. हा, त्याच्यावर जीएसटी लावणार. ओके. आणि मग पुढे त्यातली हाफ अमाउंट आरटीजीएस पे करणार. पार्थ ही काय म्हणते ते बरोबर बोलते का श्रावणी? अच्छा, ती काय म्हणते? ती म्हणते पहिले ट्रेड डिस्काउंट मायनस करणार, मग जी काय अमाऊंट येईल त्याच्यावर जीएसटी लावणार आणि मग ते वन हाफ आरटीजीएस वगैरे असं काही करणार. बरोबर? असंच करणार आहोत आपण. चला पूजन जी अब क्या करने वाले हो, कुछ पता चला इसका करना क्या है? चलो ये आपने पढ़ा, आपने अभी बोला ना पहले ट्रेड डिस्काउंट माइनस करेंगे, उसके ऊपर जीएसटी लगाएंगे.
हाँ बरोबर ना। हाँ और जीएसटी लगाने के बाद वो जो उसका पेमेंट करेंगे, यानी पेमेंट बॉट गुड्स है ना, हमने बाय किए हुए, तो अपने को पेमेंट करना पड़ेगा। हाँ सर हाँ, तो फिर करो, चलो कैलकुलेशंस करो, चल कर, तुला कळले काय सर ये करायचंय। 1/2 1/2 आरटीजीएस, आरटीजीएस ने पेमेंट किया उसका, 1/2 है ना हाफ ऑफ द अमाउंट, जो भी अमाउंट आएगा ना उसका हाफ आरटीजीएस से पेमेंट करना है, और बाकी का बैलेंस का क्या है, कुछ दिया नहीं, इसका मतलब अभी देना बाकी है, बाकी है वो देना। अब ये आपको पता है, ये आपको पता चल चुका है। चलो पहले ट्रेड डिस्काउंट माइनस करो, उसके बाद जीएसटी लगाओ, और अमाउंट निकाल के मुझे बता दो कितना है। सर 9720 ये क्या है, जीएसटी अमाउंट। सगळं सगळं टोटल मला एक एक 1 बाय 1 सगळी कॅल्क्युलेशन्स कर, मी तुला सगळी कॅल्क्युलेशन्स 1 बाय 1 विचारतो। तुझं झालं का? जान्हवी, होते होऊन दे, काही प्रॉब्लेम नाही, टेक युअर ओन टाइम, पण करेक्टच घेऊन या बाहेर। काय अथर्व झालं का? येस सर। झालंय? हो जर 1-2 मिनिटं फक्त होल्ड कर। चला बाकीच्यांचं, तुझं पण झालं, जान्हवी, श्रावणी, हो सर झालं। पाच, चला बरं 1 मिनिट थांबूया अजूनही। सगळ्यांचं झालं, पूजन हुआ क्या? सर 2 मिनट आपको अच्छा, चलो करो। आता त्याच्यामध्ये ना आरटीजीएसची अमाऊंट आणि उरलेली अमाऊंट ही दोन्ही मला हवी। मी पुढे ना ह्याच्यात अजून गडबड करणार आहे, बघूया, म्हणजे मी काय लेवलला तुम्हाला ठेवून बघा।
हळूहळू हळूहळू एक 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 डिफिकल्टी लेवल आपण ऍड करत गेलोय या ट्रान्झॅक्शनमध्ये. पहिले आपण साधं डिस्काउंट समजलं, मग इनपुट हे GST समजलं, आता त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करतोय आणि प्लस पेमेंट मोड्स वेगवेगळे असं पण केलंय. 1 मिनिट होल्ड कर. चलो सर्विस स्टार्ट. Yes. हाँ सर. चला बोला. पहले पूजन आपसे ही स्टार्ट करते हैं. हाँ सर पहले ना 60,000 में से 10% निकाल लिया तो 6,000 है 10% और आगे की डेट से 54,000 है. फिर 54,000 में 12% GST ऐड करेंगे तो 54,000 GST ऐड करके 6,488 आएगा. तो ये दोनों पेमेंट्स होगी 54,648 और उसका हाफ कर दे तो 27,329. बरोबर आहे का सगळे? नाही. काय म्हणते तर तो म्हणतोय बरोबर आहे का? काय नहीं सर. नहीं. अथर्व पूजन अथर्व बोल रहा है कि नहीं भाई कुछ सही नहीं है. अथर्व तू सांग. Sir, goods sold 60,000. Then less trade discount 6,000. That is net sale is 54,000. And 54,000 मध्ये जर 12% GST ऍड केला तर 54,000 चा 12% is 480. 6,480. आणि तो आणि जर नेट सेल मध्ये ऍड केला 60,480 आणि त्याला 8 GST डिवाइड करायचं डिवाइड बाय 2. मग बाकीचे अमाउंट इज 30-40 आणि बॅलन्स आहे 30-40 म्हणजे तुषार काय रे पांच. हा काय बोलतोय बरोबर आहे का अथर्व का पूजन बोलतोय ते बरोबर आहे? श्रावणी हो सर बरोबर है. अथर्व तो बरोबर है. पूजन आपको समझ में आ गया क्या क्या हुआ है? चलो आपके लिए ये देखो पहला कैलकुलेशन. अब देखो मैं यहाँ पे कैलकुलेशन कर रहा हूँ. सगळ्यांनी चेक करा तुमचं कैलकुलेशन एकदा. हे तुझं सांग मला जान्हवी. हां कैलकुलेशन सांग. 10% ट्रेड लागला 60,000 ओके. ओके. आता जीएसटी मध्ये तुम्ही कसा जीएसटी लावलाय? स्ट्रेट फॉरवर्ड 12%. कसा इनपुट आहे का आउटपुट आहे? जीएसटी कुठला लावला?
पूजन ओके पूजन, यहाँ पे इनपुट जीएसटी लगेगा क्या आउटपुट लगेगा? सर चलो अब देखो ये सब का सही आ रहा है। देखो ये पूजन, ये देखो कैलकुलेशन ऐसा आ रहा है कि नहीं आपका? सर मैंने जीएसटी के 2 पार्ट नहीं किए, सीधा जीएसटी यही इसीलिए मैंने दिखाया आपको कि ये आपको ऐसा कैलकुलेशन करना है। हम इसीलिए तो हमने सीखा है ना कि अपने को 2 पार्ट्स करने ही है। हमेशा याद रखो, अभी हमेशा आपको वो जीएसटी ऐसे ही देने वाले हैं। ये 2 पार्ट्स आपने हमेशा करने हैं। तो ऐड सीजीएसटी 2.2 पार्ट के लिए इतना, यस पार्ट 2 पार्ट्स के लिए श्रावणी, हाँ अथर्व 2 पार्ट्स लागतील, कारण ते तुला दरवेळेला जीएसटी असाच देणार। आपण आपल्याला जीएसटी ऍक्ट काय सांगते की कायम जीएसटीचे 2 पार्ट्स करायचे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला हे असे 2 पार्ट। आणि हे का करायचं? कारण ह्याच्यातच माझी अकाउंटिंगची एंट्री आहे, ह्याच्यातच माझी अकाउंटिंगची एंट्री आहे। आता याची अकाउंटिंगची एंट्री बघा मी कशी सांगणार आहे, याच्यात कशी मी ती लपवली आहे। अगदी सिंपल होते एंट्री। वन्स एकदा ही कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोर असतील ना तर भयानक सिंपल होते अकाउंटिंगची एंट्री। आधी पहिले आता पुढचा पार्ट करूया। हा पहिला पार्ट झाला। मला सांगा हे लिहिलेलं बरोबर आहे का? टोटल परचेस, इज दॅट करेक्ट? Yes sir. दिस इज अमाउंट पेएबल, दिस इज नॉट टोटल परचेस। टोटल परचेस बरोबर नाहीये ते लक्षात ठेवा। मी मुद्दाम मिस्टेक्स केलेले असतात, मला तुमच्याकडनं हव्यात त्या रेक्टिफिकेशन्स। म्हणजे किती लक्ष मला लगेच ह्याला टोटल परचेस नाही म्हणता येणार, मग आपण असं म्हणूया की याच्यात अमाऊंट पेएबल आहे ही, हे लक्षात ठेवा। जीएसटी ऍड होऊन जी येते ना ती अमाऊंट पेएबल असते। टोटल परचेस हे 60,000 आहे, त्यातनं ट्रेड डिस्काउंट आपण माइनस केला आणि त्याच्यावर बाकी तो ये तुम्हाला कळलं। पूजन ये आपको समझ में आ रहा है कैसे किया है मैंने कैलकुलेशंस? हाँ सर समझ में आ गया। अब इसका वन हाफ अपने को करना है ना? चला बघा मी आता ये देखो पूजन, मैंने 1/2 कर दिया आरटीजीएस, स्ट्रेट फॉरवर्ड 50% यानी हाफ। वो बोल रहे 1/2, ये 1/2 है। 1/2 मीन्स 50%, या फिर सिंपली दिस इज अ प्रोपोर्शन, यू हैव टू मल्टीप्लाई। इसको आपको मल्टीप्लाई करना है इसके साथ। तो अभी बाकी बचा हुआ 50% नॉट पेड, ठीक है? समजलं का? जान्हवी इथपर्यंत जमलं तुला? बघ, व्हेरी गुड, फर्स्ट क्लास, मस्त। म्हणजे इथपर्यंत आपण ऑलरेडी पोहोचलेस तू। आता तुला आता अजून एक गोष्ट याच्यात मी ऍड करणार आहे। बाप रे बाप, याच्यात अजून एक गोष्ट, कारण ती एकमेव राहिली आता, एकमेव। बघा आता मी या ट्रान्झॅक्शन मध्ये काय ऍड करणार आहे, व्हॉट आय एम गोइंग टू चेंज किंवा ऍड। बघा मी काय करतोय, व्हॉट आय एम डुईंग, मी हे जे दिले तुम्हाला ट्रान्झॅक्शन याच्यात एक थोडंसं अजून ऍड करतोय। मी असं लिहितोय की मला 5% कॅश डिस्काउंट पण याच्यात मला मिळालाय। 5% सीडी जर असेल तर आता ती रिवाइज कॅल्क्युलेशन्स मला सांगा। चला बघा काय करताय, व्हॉट यू आर डुईंग। तो जान्हवी मी काय म्हणतोय कळलं का? नहीं, देखो ये एक और एडिशन मैंने डाल दिया इधर नीचे। सी इवन 10% टीडी हो गया, 10% ट्रेड डिस्काउंट एंड 5% कैश डिस्काउंट एंड 12% जीएसटी एंड पेड 1/2 अमाउंट ऑफ आरटीजीएस। ओके सर। म्हणजे 5% सीडी मैंने इसमें एक एडिशनल ऐड किया। तुला कळलं नाही तरी काय काळजी करू नको, फक्त तुला जमत असेल तर बघ, नाही तर 2 मिनिटं वाट बघ। तुला कळलं ना मी काय करतोय? मी ट्रेड डिस्काउंट पण घेतला आणि कॅश डिस्काउंट पण घेतला। पण लेट मी टेल यू गाइस, लेट मी टेल यू, इथं तुम्हाला माइंड अप्लाय करावं लागणार आहे। सिम्पली टीडी सारखा सीडी लागत नाही सर सीडी आरटीजीएस ला लागलं ना? हाँ बरोबर आहे श्रावणी, यू आर राईट। पण तू असं नाही पकडायचंय, तू असं नाही पकडायचंय की आरटीजीएस आहे, तू घेतलंय बरोबर, तुला कळलंय बरोबर आहे, म्हणजे तुझं म्हणणं जेवढी अमाऊंट पे झाली तेवढ्यावरतीच सीडी लागणार।
सांगा कॅश डिस्काउंटची डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन ऑफ कॅश डिस्काउंट, दॅट डिस्काउंट विच इज आयदर अर्नड ऑर अलाउड ऑन पेमेंट किंवा व्हाईल मेकिंग पेमेंट ऑर व्हाईल मेकिंग सेटलमेंट्स इन द अकाउंट्स. आपण जी अकाउंट्समध्ये सेटलमेंट करतो ती करताना किंवा आपण जेव्हा पेमेंट करतो तेव्हा. मग हे आरटीजीएस पेमेंट आहे, म्हणजे ह्या आरटीजीएसच्या पार्टवर सीडी येणार का नाही? येणार, कारण तिथं डेफिनेशन होतीये, अप्लाय होतीये, पण ह्या पार्टवर नाही येणार. सो नाव यू हॅव गॉट इट. आता तुम्हाला कळलंय काय मी काय सांगते, कळलं? बघा कॅश डिस्काउंट काय असतो. कॅश डिस्काउंट म्हणजे अशी गोष्ट असते की तू जेव्हा पेमेंट करशील ना तेव्हाच तो डिस्काउंट अप्लाय करायचा आहे, तोपर्यंत डिस्काउंट अप्लाय करायचा नाही. म्हणजे मी इथं कुठेही डिस्काउंट अप्लाय करणार नाही. आता इथं आलो खालच्या लेवलला, इथं सीडी अप्लाय होणार आणि इथं मात्र सीडी अप्लाय होणार नाही. डन? क्या अब देखो मैंने ये बदल दिया है, तो इसमें मैंने थोड़ा सा ऐड कर दिया और मसाला भर दिया इसमें. ये मसाला समझ में आ गया आपको क्या है? क्या करना है, सीडी भी 5% इसमें ऐड कर दिया मैंने, तो खत्म, सब कुछ हो गया. एक ही ट्रांजैक्शन में सब कुछ कर रहे हैं हम लोग, ऑल एवरीथिंग एंटायर थिंग. म्हणजे तुला आता ही जी अमाऊंट आली ना ह्याच्यावरती 5% कॅल्क्युलेट करायचं आणि ह्याच्यावर करायचं नाही. कर सर 29,728 सर माझं 28 मध्ये श्रावणी 29 कसं आलं तुझं, चेक कर. सॉरी सर, कॅरी ओव्हर्स सबस्ट्रॅक्शनच त्रास देतो. येस, किती आलं पाल तुझा? 28. सर 28. पूजन आपको समझ में आ गया ना क्या इसमें मैंने ऐड कर दिया मसाला? तो इसके हिसाब से मुझे बोलो क्या करना है. तू ना त्या 30,000 वर 5% कॅल्क्युलेट कर. 30,240 आहे त्याच्यावर कॅल्क्युलेट कर. त्याच्यावर 5% कॅल्क्युलेट कर. डिस्काउंट ऑलवेज डिडक्टेड, त्याच्यावर तुला डिडक्टच करायचा. पूजन कितना आया? आ गया क्या? हाँ करो. $27 चेक कर. किती आलं तुझं डिस्काउंट? किती आला? चुकतंय. पूजन हुआ की नाही? किती? 28 झाला. आता या मला बाकीच्या जेव्हा सांगा इथे दुसऱ्या बॅलन्सवर काय येणार? सर बॅलन्स तसाच राहील. हे बघ, या अमाऊंटवर सीडी लागणार नाही का? कारण डेफिनेशन काय सांगते, जर पेमेंट केलं तर सीडी, पेमेंटच नाही केलं तर सीडी कसा? दिस इज वेअर सीडी इज डायसी. नीट तुला माइंड अप्लाय करायला लावतो सीडी. सीडी एकदम सोपं आहे, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेट केलं काम झालं. सीडी तसं नाही, सीडी तुला टर्म्स अँड कंडिशन्सवर आहे. काही टर्म्स अँड कंडिशन्स फुलफिल झाल्या तर तो अप्लाय होणार, काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय नाही झाल्या तर तो होणार नाही. सो इट इज रियली इम्पॉर्टंट. सीडी थोडस माइंड एप्लीकेशन है. हे पूजन क्या हुआ? सर 28,560. 28,500 गलत है.
28,782 28,782 कॅल्क्युलेशन. हा 728 ना. हो 728 28,728. चलो पूजन ठीक है, वो इतना ज्यादा जरूरी नहीं है, वो कर लेना, आप देख लेना कि लेकिन मैंने क्या क्या किया देखो, यानी हमने ये पूरा कंसेप्ट कवर कर लिया है. एक तो डिस्काउंट, उसके बाद जीएसटी, उसके बाद पूरा सिर्फ टीडी नहीं सीडी भी ले लिया है और उसका पेमेंट भी कर दिया, सब कुछ कवर हो गया. क्या मैं बोल रहा हूं समझ में आ रहा है क्या पूजन? एक पूरा ट्रांजैक्शन हम अब बेसिक ट्रांजैक्शन हो गया, उसमें डिस्काउंट भी हमने इंक्लूड कर लिया, उसके ऊपर जीएसटी भी लगाना चालू कर दिया, उसके पेमेंट मोड्स भी देखना चालू कर दिया. हाफ ऑफ द पेमेंट डन, हाफ ऑफ द पेमेंट नॉट डन, स्टिल शुडंट बी अ प्रॉब्लम, कुछ भी प्रॉब्लम नहीं. अब इसका एंट्री बनाना है. अभी जो दिख रहा है ना स्क्रीन पे, पूजन क्या आप इसकी एंट्री मुझे बोल सकते हो? ट्राई तो कर लो. सर ये या 5% कैश नहीं कैश डिस्काउंट वाला नहीं, कैश डिस्काउंट वाला नहीं, सिर्फ ये. ये जो हाँ बोलो चलो चला सगळ्यांनी करा पाहू. तू फक्त थांब, तुला जमलं तर बघ, नाही तर थांब. सगळ्यांनी करा. काय सर? एंट्री आता याची एंट्री करायचा प्रयत्न कर विदाउट 5% कॅश सीडी वाली. याची एंट्री करायचा प्रयत्न कर, कारण आपण जस्ट एक ओझर तर डिस्कस केलंय, पण बघूया तुम्हाला जमली तर फॅन्टास्टिक. तो पण मी ह्या जाणीवला सांगतो. खर्च केलंस तू होमवर्क? बघू काय काय ते सगळं. आता मी तुला कुठलाही विचारलं तरी येईल, टाइप्स येतील तुला, टाइप्स गुड. 2 आस्पेक्ट्स ओळखता येतील. टाइप्स नाही कळले, मग त्याच्या पुढे वाचलेस तू नाही ना? हे ह्याचं काय करायचं तुला हे कळलं, हे टाइप्स. अरे हा नाही तुला ह्याचप्रमाणेच करायचं ते. बरं ठीक आहे आपण हे इथं करूया. आणि शिवाय हे अख्खं एंटायर कम्प्लीट झालं ना तुझं. हे बघ हे इथलं, हां हे तू अडकलेस, बरोबर आहे. फिक्स डिपॉझिट तुला हे पण नाही समजले, हे समजले नाही, हे समजले नाही, राईट. बाकी सगळे जमले तुला? बघू इकडं. असं केलं, कसं पण केलं म्हणजे जे आधी हां. पण मग हे कुठे आहे? लूज टूल्स कुठे टाकलेत? लूज टूल्स ना. हां लूज टूल्स काय असतात माहिती? म्हणजे एखादी फॅक्टरी असेल ना तर त्यात जे मशिनरी असते त्याला हॅमर्स लागतात किंवा स्पॅनर्स लागतात. हे झाले लूज टूल्स. पण मग हे लूज टूल्स जे आहेत ना हे बघ तुला भरपूर वर्ष टिकू शकतात. त्यामुळे याला आपण एक्सपेन्स नाही म्हणणार, याला आपण वी कॅन टच इट. आपण ते एक्सपेंडिचर नाही येतो ते आपण टच करू शकतो. मला सांग हा एक्सपेन्स होईल का टच जर करत असो आपण तर? म्हणजे रिअलमध्ये येतो. लूज टूल्स टच करतोय आपण, टचिंग करतोय. कार्टेज काय माहिती आहे? हे कार्टेज म्हणजे गाडी भाडं. गाडी भाडं म्हणजे टेम्पो. हां कार्टेज. ठीक आहे, तुला एक मला अर्थ सांगायला लागेल, बाकी काही नसतं याच्यात. ड्रॉइंग्स तू एक बरोबर का आपल्या ड्रॉइंग काय असणार? चला झाली का? हॅलो झाले का एंट्री? अथर्व, पार्थ, श्रावणी एंट्री झाली का? तुला माहित नसेल अर्थ म्हणून तुला कळलं नाही. हे इकडे घे. कमिशन रिसिव्ह हे बरोबर घेतलंय. प्लांट अँड मशिनरी बरोबर घेतलं. रिअल म्हणजे ज्याला टच करू शकतो तो, बरोबर. सगळे टच. लूज टूल्स
आपल्याला हे बघ, हे माझे सगळे लूज टूल्स आहेत. मी इथून काढून कुठेही घेऊन जाऊ शकतो. हा पण लूज टूल आहे आणि हा वर्षानुवर्ष टिकणार आहे माझ्याकडे आणि टच करू शकतो. सो हे सगळे काय आहेत लूज टूल्स? काय आहेत? रिअल अकाउंट. लाईव्ह स्टॉक बरोबर घेतलंय. रिअल स्टॉक आहे म्हणजे आपण त्याला टच करू शकतो. राधिका, राधिका कुठे आहे? राधिका, राधिका. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, नॉमिनल. लोन नाही, पर्सनल कारण रिप्रेझेंटेटिव्ह येतो. लोन, लिगल एक्सपेन्स. हे बघ एक्सपेन्स आपण बायफर्केट काय करतो? तो ओरडून ओरडून सांगतोय तुला उलटा. नॉमिनलचं बायफर्केशन सांगतो मला. नॉमिनलचं बायफर्केशन कसं केलं होतं आपण? लॉस, एक्सपेन्स अँड लॉसेस आणि इन्कम अँड गेन्स. बरोबर, इन्कम अँड गेन्स म्हणजे हा काय आहे? हा एक्सपेन्स आहे, ओरडून सांगतोय तो. मग एक्सपेन्स असो नाहीतर इन्कम असो, दोन्ही असलं तरी ते काय येणार? नॉमिनलच. हे बघ इथं आपण हा चार्ट पाहिजे करून ठेवला तर मी तुला स्क्रीन दिलेलाच आहे माझ्याकडचा. म्हणजे इथं तुमच्या बुकमध्ये आहे स्क्रीन दिलेला. केलायस ना? एक तर तुला मी विसरलो. हे बघ हा चार्ट पण घरी करून ठेव तयार. हा चार्ट पण काढून टाक. आता आज घरी ना होमवर्कला हे कर. हा चार्ट इथं तसं तयार करून ठेव आणि परमनंट असा कुठेतरी तुझ्याकडं जर असं सेपरेट डेस्क असेल तर त्याच्यावर लावून टाक. नाहीतर या वहीवर असं ठेवून दे, कायम तुला बघता येईल. हा असा मस्त तयार कर हे याच्या सकट. जसं आहे तसा आज तुला हाच होमवर्क आहे. हे पहिले क्लासिफिकेशन सगळं नीट व्यवस्थित. बरं हे खरं ना क्लासिफिकेशन नको आहे. क्लासिफिकेशन डिफरंट. क्लासिफिकेशन म्हणजे हे जे म्हणतात ना त्याला क्लासिफिकेशन म्हणतात. तुमच्या ज्यात दिलं आहे त्यांनी, पण ते क्लासिफिकेशन नाही. दॅट इज टाईप ऑफ अकाउंट्स आहेत. हे क्लासिफिकेशन आहे. हे दिस इज क्लासिफिकेशन. हे आपण आत्ता नाही, हे पुढच्या चॅप्टरमध्ये करू कारण ते आपल्याला इथं लागणार आहे. सेकंड चॅप्टर आहे ना. ह्याच्यात थोडासा मधला पार्ट जो आहे ना हा सगळा थेरी आहे ना हा मी तुझी सेपरेट घेतो. पण पहिले मला तुला ह्याच्याबरोबर आणून बसवलं. ह्याच्याबरोबर आणून बसवलं सांग की तू हा बोल झालं का? बर. सो हे एक्सपेन्सला कळलं. एकच मिनिट होल्ड कर. ट्रेडमार्क रिअल मध्ये पण वी कॅनॉट टच इट. इंटँजिबल रिअल. इक्विपमेंट ही सगळी इक्विपमेंट्स आहेत. सगळी इक्विपमेंट्स आहेत म्हणजे काय येईल? रिअल. टच करू शकतो. फिक्स डिपॉझिट रिअल कारण ती सर्टिफिकेट्स येतात बघ त्याची. फिक्स डिपॉझिट मध्ये बँकेत ठेवत होती त्याची सर्टिफिकेट देते बँक. म्हणजे काय येणार? विच वी कॅन टच. रिअल. ठीक आहे. एक 2 मिनिटं बस. आता चला मला सांगा एंट्री काय करणार आहात? येस अथर्व बोल एंट्री. डिस्काउंट अलाउचं काय कुठे टाकले? डेबिट क्रेडिट कुठे आहे ते? चेक कर एंट्री. तुझी टॅली नाही होणार. डिस्काउंट अलाउ नाहीये तो. बरोबर. डिस्काउंट रिसीव्ह आहे. तुम्ही सीडीची एंट्री केली बरोबर ना? सीडी सकट एंट्री केली. वाव वंडरफुल. सीडी सकट एंट्री केली त्यांनी. मी विदाउट सुद्धा सांगितले हरकत नाही. सीडी सकट केली तरी. श्रावणी तुझी एंट्री सांग. कन्फ्युजन झालंय. बरं परत एकदा करतेस काय? हे बघ डिस्काउंट काय आहे? रिसीव्ह आहे का अलाउ आहे? हा रिसीव्ह. मग डिस्काउंट रिसीव्ह हे इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? इन्कम. कुठल्या टाईपचं झालं? कुठल्या टाईपचं आहे ते? विच टाईप ऑफ अकाउंट काय? इन्कम असेल तर टाईप ऑफ अकाउंट कुठला आहे तो? नॉमिनल. मग नॉमिनलचा रूल सांग. मग तुला आन्सर मिळालं. हे काय आहे? इन्कम आहे ना. इन्कम असेल तर त्याला क्रेडिट कर टू डिस्काउंट रिसीव्ह. पार्थ एंट्री सांग.
पार्थ हॅलो सर. हाँ एंट्री सांग एंट्री. सर होती आहे सर. बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां कर. तो डिस्काउंट खरं तुम्ही केलाय पण तो नसेल सुद्धा तरी चालणार आहे, पण ठीक आहे आता तू करतेस तर कम्प्लीट कर. पूजन एंट्री बताओ. सर ये तो चीजें डिस्काउंट हाँ विदाउट ये कैश सीडी बोलो एंट्री. आपने कौन सी की है, विद सीडी किया है कि विदाउट सीडी किया है, जो भी किया है वो बोलो. सर परचेजर डेबिट 54,000 इनपुट सीजीएसटी डेबिट 3,050 इनपुट एसजीएसटी डेबिट 3,050 आगे सब करना. अच्छा तो आगे करोगे क्या, यानी कितना सिंपल है. देखो ये डेबिट ये डेबिट ये डेबिट, ये क्रेडिट नहीं आएगा, इसके बदले ये क्रेडिट ये क्रेडिट, काम खत्म. ये क्रेडिट ये विदाउट 5% सीडी. अगर 5% सीडी करोगे तो एक और सीडी का भी एक अकाउंट ओपन करना पड़ेगा. परचेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बैंक, टू तुषार एंड कंपनी एंड टू डिस्काउंट. एब्सोल्युटली करेक्ट अथर्व. अथर्व तुझे सगळे झाले का क्लिअर. मी तर तुझ्या त्याच्याही पुढे घेऊन गेला तुला. तू जे मला पाठवलंय त्याच्याही पुढे गेलोय आपण. येस. Now we are ready to solve the first exercise of our book. देखो क्या करेंगे, देखो क्या करना है. अब आपका क्रेडिट साइड बचा हुआ है, बाकी डेबिट तो आपने डाल दिया, ये 3 डेबिट हो गए. अब क्रेडिट होना चाहिए था ये पार्ट, लेकिन ये हुआ नहीं है क्योंकि इसमें से आरटीजीएस पेमेंट किया. ये आरटीजीएस यानी एस्पेक्ट क्या हुआ, आरटीजीएस यानी एस्पेक्ट क्या हुआ, बैंक. तो फिर बैंक पर्सनल अकाउंट है, हु इज अ गिवर, बैंक इज अ गिवर. तो गिवर है तो उसको डेबिट करेंगे कि क्रेडिट करेंगे, क्रेडिट. तो बैंक को क्रेडिट करो. ये हो गया 32,240. और बाकी क्या, बाकी बचा हुआ है ना, तो बाकी का बैलेंस कौन दे रहा है, तुषार दे रहा है. बाकी का बैलेंस तुषार ने देना है या फिर तुषार को देना है. तो बाकी बचा बैलेंस जो है वो तुषार है. यानी अब एंट्री देखो कैसे की मैंने. परचेस अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बैंक, टू तुषार एंड कंपनी. अब अगर इसमें सीडी भी लगाते हो तो सिर्फ बैंक का अमाउंट बदलेगा और एक एडिशनल क्रेडिट ऐड हो जाएगा टू डिस्काउंट रिसीव. क्या समझ में आ रहा है क्या? हाँ सर. समझ गए. ये जो है इतना डिफिकल्ट आपके यानी एग्जाम में नहीं आता, लेकिन हमने पूरा करके रखा है, पूरा एंटायर. इससे ज्यादा कुछ डिफिकल्ट पार्ट है ही नहीं अभी, बस खत्म. ये मैक्सिमम लेवल है, ये मैक्सिमम लेवल है, लेवल ऑफ डिफिकल्टी जो हमने कर दी अभी. पूजन आपको समझ में आ गया एंट्री? हाँ सर. बहुत बढ़िया. चलो अब थोड़ा आगे चलते या फिर थोड़ा पीछे चलते हैं. देखो क्या पीछे क्या मैं बोल रहा हूं, देखो क्या बोल रहा हूं, ये देखो 1 मिनट. चलो अब ये जो ट्रांजैक्शन दिख रहा है इसमें कैलकुलेशंस मैंने दे दिए आपको, इसका मुझे एंट्री चाहिए. चलो करो, एंट्री करो. सब लोगों ने इसका एंट्री करना है. मुझे कैलकुलेशंस की जरूरत नहीं है, कैलकुलेशंस ऑलरेडी हम कर चुके हैं. पूजन इसका अब एंट्री, मुझे ये समझ में आ जाएगा कि आपको क्या समझा है. चलो करो. हाँ 1 मिनट. हॅलो, हाँ बोला माझ्या सर. किती वाजता येणार तुम्हाला? आता तिथून यायला इथे किती वेळ वाजतील? मग आत्ता येऊ शकता? म्हणजे तुम्हाला
हां चालेल, पावणे 12 किंवा थोडंसं, हां 11:15च्या आसपास डन. या 11:15 तर काही प्रॉब्लेम नाही, तो पण माझा क्लास चालेल. ओके. हां, आता तुम्हाला जर्नल एंट्री करायची आहे फक्त. याची सगळी कॅल्क्युलेशन तुमच्या स्क्रीनवर आहे. तुम्हाला फक्त जर्नल एंट्री मला सांगायचे काय करणार करा तुम्ही. तोपर्यंत मी हिला सांगते, तुम्ही करा तुमचं. तुम्ही जर्नल एंट्री करून मला सांगायचे या ट्रान्झॅक्शनची. बोला आता तू याप्रमाणे तर करू शकलीस नाही. रॉयल्टी कुठे टाकलीस? रॉयल्टी पर्सनल नाही. रॉयल्टी काय असते? रॉयल्टी जे तुला पेटेंट्स सांगितलं काय असतं? पेटेंट्स राईट्स, सेलिंगचे राईट्स किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंगचे राईट्स, म्हणजे एखादं प्रोडक्ट बनवण्याचे तुम्हाला हक्क आहे. कॉपीराईट माहिती ना, तसं एक पेटेंट असतं. मग जर का ते पेटेंट तुम्हाला हवं असेल बनवण्याचं, तर त्यासाठी तुम्हाला रॉयल्टी द्यावी लागते. आणि ती प्रोडक्शनवर डिपेंड असते. तुम्ही किती प्रोडक्शन करताय त्यावरती रॉयल्टी डिपेंड असते. सो रॉयल्टी हे तुझं नॉमिनल अकाउंट होणार आहे. रॉयल्टी विल बी अ नॉमिनल अकाउंट. का? कारण ती एक्सपेंडिचर आहे एक प्रकारचं, तो एक प्रकारचा एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे रॉयल्टी नॉमिनल अकाउंट म्हणून त्याला ट्रीट कर, पर्सनल नको. हां नाही, रॉयल्टी नाव नाही. रॉयल्टी म्हणजे पेटंट्सच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागतं. पेटंट्स म्हणजे हक्क, राईट्स. एखादी इंटरनॅशनल कंपनी आहे आणि तिचं प्रोडक्ट तुला इंडियामध्ये विकायचे, तर ती कंपनी तुला परमिशन देते. पण कशाच्या आधी फुकट फुकट देणार? त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी पैसे द्यायचे असतात. मी एवढे पैसे देतो, मला प्रोडक्ट द्या, मी सगळी विकून टाकते. हे जे पैसे देतो ना आपण, पण हे खरं ना विकण्याची नसतात, तर प्रोडक्शनची राईट असतात. हिरो होंडा कंपनी म्हणजे ही हिरो आणि होंडा अशा दोन कंपनी आहेत. त्यातली होंडा जी कंपनी आहे तिचं विकलेला राईट्स आहे. होंडा ही जॅपनीज कंपनी आहे. त्या कंपनी काय सांगितलं हिरो कंपनीला की तुम्ही इंडियामध्ये आमच्या गाड्या बनवा, अशी परमिशन दिली. ते झालं पेटेंट. म्हणजे ही परमिशन घेण्यासाठी हिरो कंपनी होंडा कंपनीला रॉयल्टी पे करणार. सपोज 10,000 गाड्या बनवल्या, 10,000 गुणिले ते 10,000 रुपये प्रत्येक गाडीचे, एवढे पैसे ते होंडाला देणार. याला म्हणतात रॉयल्टी. मग हा रॉयल्टी हा कुठल्याही एखाद्या बिझनेससाठी तो एक्सपेंडिचर असतो. सो दॅट इज नॉमिनल. ठीक आहे. चलो अजून राजन कंपनी रिपेअर्स. नॉमिनल ना, खर्च आहे. पूर्ण टू रिपेअर्स नाही, रिपेअर्स नाही. हा एक्सपेंडिचर आहे. रिपेअर्स काय? किती दिवस टिकणार रिपेअर्स? वर्षानुवर्ष टिकतो, ह्यावर पण ठरवत आहे. एक्सपेन्सेस कसा ठरवायचा? ह्या एक्सपेन्स आहे किती दिवस टिकला, 1 वर्षापेक्षा कमी टिकतोय ना, मग तो एक्सपेन्स. कधी कधी असं होतं की आपल्याला ठरवता येत नाही हे एक्सपेन्स आहे का असेट आहे, रिअल आहे का एक्सपेन्स नॉमिनल आहे, कळत नाही. त्यावेळेला त्याचा युसेज बघायचा. युसेज म्हणजे किती दिवस त्याचा खर्च टिकणार, आपण वापरणार, त्यावरून ठरवणार. डिस्काउंट, इनकम रिसिवेबल आहे. इनकम रिसिवेबल पर्सनल. इनकम रिसिवेबल हे पर्सनल आहे. वर्ड रिसिवेबल आलं ना, पेबल रिसिवेबल इथे पर्सनल आहे. म्हणजे कोणाकडनं तरी ते यायचं राहिलं आहे म्हणून ते पर्सनल आहे. लक्षात राहील. चला काय झाली का तयार? एंट्री झाली का? पूजन ही एंट्री हुई की नहीं? पूजन सर कर रहा हूँ. पार्थ सर नाही. अरे तू मगाशी केली एंट्री ना का नाही केलीस? मगाची एंट्री आता सीडी आला याच्यात. अथर्व एंट्री सांग.
बैंक अकाउंट डेबिट 20,050, कैश अकाउंट 8,100, राज अकाउंट 13,500, डिस्काउंट अलाउड 3,150, टू सेल्स अकाउंट 45,000, पेइंग वुड सोल्ड ऑन ईडी एंड सीडी 10%. 2 मिनिटं होल्ड कर. पार्थ एंट्री झाली आहे का? नाही सर. बर. श्रावणी कुठे गडबडते? तू पहिले बेसिक एंट्री केलीस का? एक बेसिक एंट्री पहिले ट्राय कर. पहिले एक बेसिक एंट्री ट्राय कर, मग बाकी सगळे एलिमेंट्स त्यामध्ये टाकत राहा. पूजन हाँ सर. हुई कि नहीं एंट्री? सर मेरे बैंक अकाउंट डेबिट 20,050, कैश अकाउंट डेबिट 8,100, राज अकाउंट डेबिट 15,000, सेल अकाउंट 15. राज अकाउंट का अमाउंट गलत हो रहा है. राज अकाउंट की एंट्री क्या की आपने? इसमें जीएसटी नहीं है, बस इसमें जीएसटी नहीं है. अथर्व सपोज ह्याच्यात मी 18% चा जीएसटी ऍड केला, तर तू तोपर्यंत हे जो पण करताय तोपर्यंत तू 18% जीएसटी पण ऍड कर त्यामध्ये. ओके. पूजन इसमें इसका देख लो, वो गलत हो रहा है. राज का अमाउंट गलत हो रहा है, बाकी ठीक लग रहा है मुझे. 5. हाँ, राज का कितना होगा? यस, राज का कितना होगा पूजन? राज को कितना बाकी, राज से आना कितना बाकी है देखो ढंग से. श्रावणी हाँ सर. कितना आया? 30,500. फिर आप कितना बोल रहे हो? हाँ सर, मैंने हाँ, टोटल अमाउंट कैसे होगा? राज का समझ में आ गया. अब पूरा एंट्री बताओ तो सही. बिल्कुल सही बुझा रहे हो. एंट्री बोलो सिर्फ. बैंक अकाउंट डेबिट 20,250, कैश अकाउंट डेबिट 8,100, राज अकाउंट डेबिट 13,500, सेल अकाउंट 55,000. अब देखो आपका डेबिट का टोटल और क्रेडिट का टोटल सेम आ रहा है कि नहीं? चला पार्थ आणि श्रावणी बोला. श्रावणी कुठे अडचण आहे? श्रावणी एंट्री काय करणार? बैंक अकाउंट डेबिट, कैश अकाउंट डेबिट, राज अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउ अकाउंट डेबिट. पूजन डिस्काउंट अलाउ बाकी बचा हुआ है आपका, वो देख लो. डिस्काउंट भी आएगा, डिस्काउंट भी आ गया. इसीलिए मैंने बोला आपका डेबिट और क्रेडिट का टोटल चेक कर लो. डिस्काउंट अलाउ अकाउंट डेबिट देखा, हे दोन डिस्काउंट मिळून मी डिस्काउंट अलाउची एंट्री केली आहे. आणि टू सेल्स 45,000. पार्थ आणि श्रावणी तुमच्या स्क्रीनवर चेक करा. आई हैव गिवन यू दिस एंट्री ऑन योर स्क्रीन. बैंक अकाउंट डेबिट अब आ गया समझ में? पूजन कहाँ पे गलती हुई? डिस्काउंट भी तो है और डिस्काउंट अलाउ है यहाँ पे. एंट्री समझ में आ गई है क्या? पार्थ एंट्री कर ली का? बघ
तुझ्या स्क्रीनवर दिले मी. हो सर दिसलं. कुठे गडबडतंय? डिस्काउंट मध्ये आयडेंटिफाय होत नाहीये. कुठे होत आहे? हो डिस्काउंट डिस्काउंट काय आहे? या दोन्ही मिळून आहे. आणि हा डिस्काउंट कसा आहे? आपला लॉस आहे. तेवढे पैसे आपल्याला कमी मिळाले म्हणजे हा आपला एक्सपेंडिचर आहे. येस सर. मग एक्सपेंडिचर असेल तर तो डेबिट जातो. आपली नॉमिनलचा रूल आहे. येस एक्सपेन्सेस डेबिट जाणार आणि मग त्यामुळे त्याला डेबिट टाकले. टोटल 4 डेबिट्स केलेत बघा आपण इथं. 4 डेबिटच्या अगेन्स्ट 1 क्रेडिट केला. बरोबर आहे? हो सर. श्रावणी एंट्री कळली का बघ? हो सर. अशी एंट्री जमेल का? थोडं ही इथं तुला डिफिकल्टी जाते. हरकत नाही. आज घरी परत एकदा नीट तो जो मी इथं कॅल्क्युलेशन्स केलेत ना हे नीट चेक कर. हे सगळे चेक केलेस की तुला परहॅप्स हे जमायला लागेल. काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे? चलो आता बघा. आता लास्ट आपण आता काय करणार आहोत? व्हॉट वी आर गोइंग टू डू नाऊ फ्रॉम हिअर ऑन. आपण इथं मी हे बघा ही एंट्री मगाशी तुम्ही केली ती मी इथं एंट्री फक्त पुटअप केली. ही एंट्री होती मगाशी आपण केली ती. आणि